साठी ते पंच देखील सज्ज झाले आहेत या मॅचच्या दरम्यान आणि त्याचबरोबर आमचे सहाय्यक स्कोरर हे देखील सज्ज झालेत. कार्तिक देखील सज्ज झालेत स्कोरच्या भूमिकेत. सामन्यास सुरुवात होते. हो चांगला चेंडू फुल टॉस चेंडू होता. त्याला फक्त दिशा दिली गेली. पॉईंटच्या दिशेने हा फटका केलाय. सिंगल आली आहे. पहिला चेंडू होता. थोडंसं जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी फटका दूरवरून केला, परंतु सिंगल आली पॉईंटच्या दिशेने. पहिला चेंडू व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता. एक चांगला उत्तम पर्याय इथे मात्र निवडला गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती आपली क्लासिकल अंदाजाने सुरुवात केली. गोलंदाजीसाठी प्रसाद आपल्याला तो देखील पाहायला मिळतो. पहिला चेंडू जबरदस्त टाकला आणि त्याच्याच विरोधात रितेशने इथे मात्र सिंगल बनवली. रितेशच्या जोडीने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच स्वप्नील स्वप्नील कांबळे स्ट्राईक वरती तो देखील आहे लेफ्ट आर्म फलंदाज. त्यामुळे इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. संयम इथे मात्र राखणं गरजेचं आहे आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावर फटका. सिंगल इथे डबल मध्ये कन्वर्ट होते. 2 धावा आलेत. या 2 धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा फलकावरती. निश्चितच चांगली गोलंदाजी प्रसादचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत आणि मैदान खेळपट्टी जर पाहायला गेली तर थोडीशी दमट आहे आणि त्याचमुळे गोलंदाजांसाठी इथे मात्र पूरक असणार आहे. कारण का खेळपट्टी दमट आहे, त्यामुळे इथे स्लोवर चेंडू टाकणं गरजेचं आहे. हो धीम्या गतीने टाकला चेंडू. त्यानंतर बॅक टू द बॉलर फटका खेळत असताना सिंगल फटकावरती घेण्याचा प्रयत्न रोखला गेला. मी म्हणेन चांगला निर्णय घेतला इथे मात्र स्वप्नीलने. काही गरज नाहीये इथे मात्र रिस्क घेण्याची. पहिलं षटक आपल्याला 6 षटकांची मॅच आहे आणि 36 चेंडूमध्ये आपल्याला एक 60+ धावा जर बनवल्या या मैदानावरती, कारण का गोलंदाजी जर अचूक टप्प्यावरती राहिली या मैदानावरती तर सोपं नाहीये खेळणं. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 41 धावा देखील वर्चस्व गाजवत होत्या. ओहो या चेंडूवरती लफ्ट केलाय. समोरच्या दिशेने फटका जबरदस्त केला जातोय आणि त्यानंतर बॉल चाललाय ओव्हर द रोप चौकारासाठी. डीजे ऑफला बेदलाय आणि चौकार देखील आला. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. पहिल्या षटक प्रगतीपथावरती फटकेबाजीला सुरुवात झाली. पहिल्याच 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. शफल झाले फटका एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून क्लासिकल अंदाजाने इथे मात्र आज चौकार का फटका केला पा. अप्रतिम फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती इथे मात्र ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह चौकारासाठी. निश्चितच होम ग्राउंड आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज घेत असताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. आज घरच्या मैदानावरती आपला नावाचा धिंगाणा करत असताना पाहायला मिळतोय. क्लासिकल अंदाजाने सुरुवात केली स्वप्नीलने. धावसंख्या आतापर्यंत 11. चांगली बॅटिंग. ओहो या चेंडूवरती स्क्वेअर रिझर मध्ये फटका. डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न. सिंगल आले. डबलचा विचार केला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केला गेला. 2 धावा आलेत. 2 धावीने धावसंख्येचं टोटल वाढते. आतापर्यंत 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलने आपल्या अंदाजाने सुरुवात केली. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि 13 धावफलकावरती. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे देखील येऊया. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. प्रसादच्या विरोधात थोडं होईना इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती आपल्या अंदाजाने बॅटिंग केली. स्वप्नीलने स्टार्ट चांगला दिला. ओहो चांगला चेंडू फुलर लेन चौथा आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि
मिड ऑफच्या मधून फटका केला गेलाय. सिंगल आले तोपर्यंत डीपला प्रोटेक्शन चांगल्या रीतीने दिले. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 14 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली मी म्हणेन रितेश ज्या प्रकारे साथ देतोय स्वप्नीलला काबिल तारीफ आहे. अशाच प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. परंतु गोलंदाजांना देखील कमबॅक करायचं या मॅच मध्ये. कारण का आपल्याला जर पाहायला गेलं तर 36 चेंडू आहेत आणि या 36 चेंडू मध्ये आपण 50 आतमध्ये रोखलं तर आपल्यासाठी ते महत्वाचं देखील ठरणार आहे. ओहो चांगला चेंडू धीम्या गतीने टाकला होता. या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका सजवण्याचा तो प्रयत्न होता आणि इथे चुकलेत कुठे आपण फुटवर्क इथे मात्र दाखवलं नाहीये आणि तिथे चुकलेत. थोडंसं जर पाहायला गेलं तर द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले या चेंडूवरती फटका खेळायचा की नाही खेळायचा या परिस्थितीमध्ये तो डॉट चेंडू देखील आलाय. परंतु इथे मात्र जे प्लॅनिंग आहे ते सजवावं देखील लागेल. हो निश्चितच जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू त्या चेंडूवरती टॅप केलाय. सिंगल येते फलकावरती डबलचा विचार केला होता परंतु सिंगलच फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. निश्चितच मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून फटका तोपर्यंत सिंगल आल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15. चांगली बॅटिंग रितेश आणि त्याचबरोबर स्वप्नील. गोलंदाजी आता मात्र कमबॅक करतायत गोलंदाजीसाठी अभिषेक गाडी एक युवा टॅलेंटेड खेळाडू. ओहो चांगला चेंडू वाईट यॉर्कर जबरदस्त हाताळलाय. आत्मविश्वासाने हा वार केला होता आणि म्हणूनच हा वार जो आहे तो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालाय. अशाच प्रकारे गोलंदाजी करायची आपल्याला. थोडंसं जर पाहायला गेलं तर फ्लाइट देखील दिली होती आणि त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली. ओहो चांगला चेंडू वेगवान एक्सप्रेस डिलिव्हरी अचूक टप्प्यावरती आणि त्याचा नतीजा आपण पाहिलाय. इथे डॉट चेंडू कौतुक करावं लागेल. अभिषेक गाडी अनुभव आहे आणि तो अनुभव दाखवला जातोय. कमी कालावधीमध्ये चर्चेत आला हा खेळाडू आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला या मैदानावरती त्याचा देखील बोलबाला पाहायला मिळतोय. परंतु आपल्याला शपळून खेळावं लागेल. ओहो चांगला चेंडू अप्रतिम टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी केली पट्ट्यानं. आतापर्यंत ते 3 चेंडू अक्षरशः काळजावरती वार करणारे होते आणि याच 3 चेंडूने रोखलं देखील. या षटकामध्ये कमबॅक झालाय. या षटकामध्ये धावा फक्त 2 खर्ची केल्यात. अभिषेक गाडी जबरदस्त गोलंदाजी आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात धावा 16. डीजे मागील षटकामध्ये अभिषेक गाडीने कमबॅक केला. फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची केल्या. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. म्हणजेच आता जर पाहायला गेलं तर धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलंय. इथून पुढे कंट्रोल सोडून चालणार नाहीये. ज्या प्रकारे आपण कंट्रोल आणलाय आणि तो कंट्रोल सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती असं ठेवावं लागेल. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका तर केलाय आणि त्यानंतर झेलबादची संधी. ओहो चूक केली जाते. एक साधा सरळ सोपा झेल आपण सोडलाय आणि त्याचा काम्याजा कदाचित गोलंदाजाला देखील भोगावा लागू शकतो. कुठेतरी चूक होत असताना पाहायला मिळते. मिड ऑफला इथे मात्र चूक झाली आहे. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलं होतं आणि त्यानंतर झेल सोडल्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर त्याचा परिणाम गोलंदाजावरती जरूर पाहायला मिळेल. कारण का गोलंदाजी चांगली होत असताना इथे क्षेत्ररक्षकाने एक संधी दिली फलंदाजाला आणि अशा फलंदाजाला संधी दिली ज्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावसंख्या आतापर्यंत 17. हो चांगला चेंडू आहे. पहा त्याचा परिणाम पहा. चेल सोडलायत आपण. त्यानंतर इथे मात्र फटकेबाजी सुरुवात झाली आहे. सुरेख फटका स्वप्नीलच्या बॅटमधून सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आपल्याला. लॉंग ऑनला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले आहेत. धावसंख्या आतापर्यंत 19. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला उत्तम देखील पाहायला मिळत आहेत. नावाप्रमाणे कामगिरी देखील करतायत. ओहो चांगला चेंडू थोडंसं जर पाहायला गेलं तर फलंदाच्या रेंज पासून दूर ठेवला उजव्या बाहेर. त्यानंतर पॉइंटला इथे मात्र सिंगल आल्या. चांगले क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षकाने केले. सिंगल आल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 20 फलकावरती
अप्रतिम गोलंदाजी ज्या प्रकारे इथे अभिषेक गाडीने कंट्रोलला आणलं धावसंख्येला, कारण का पहिल्या षटकामध्ये 13 होता, दुसरं षटक पॉवर प्लेचं होतं आणि अशा सिच्युएशनला त्याने कमबॅक करून दिलाय, ते देखील महत्वाचं आहे. हो, फ्लाइट डिलिव्हरी फटका चांगला केला, एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने म्हणजे लॉंग ऑनला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर सिंगल आले फलकावरती. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 21 धावा फलकावरती लागले जात आहेत. हो, शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर जर पाहायला गेला तर मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल डबल मध्ये ऍड आणि 2 धावा ऍड झाल्यानंतर धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 23 फलकावरती. निश्चितच चांगली गोलंदाजी होती. धावसंख्या 23 या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये, म्हणजे धावसंख्येला पूर्णपणे आता मात्र कंट्रोल मध्ये आणलंय. कारण का पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, वाटलं होतं एक चांगलं टोटल उभारलं जाईल. हो, फुलर लेनचा चेंडू अप्रतिम फटका सजवला जातोय. सिंगल आली आहे, डबलचा विचार केला नाहीये, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती आलेली सिंगल ही षटकाची सांगता करणारी सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या आतापर्यंत 3 षटकाचे समाप्तीनंतर 24 फलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, परंतु त्यानंतरच्या 2 षटकामध्ये फक्त आलेत त्या म्हणजेच 11 धावा. म्हणजेच आपण कुठेतरी हे चांगली गोलंदाजी करताय, कमबॅक करताय, हे देखील महत्वाचं आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील कमबॅक करायचं आहे आणि त्यासाठी लढायचं देखील आहे. अरुण चालणार नाहीये, कारण का ही मॅच महत्वाची आहे. पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. आपल्याला संपायचं नाहीये, आपल्याला घडायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लढायचं देखील आहे. अभिषेक गाडी शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यावरती थोडस बॉडी रोल केली, सिंगल आली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 25 आकड्यावरती धावसंख्या. कौतुक करावं लागेल अभिषेक. जर पाहायला गेलं तर या खेळाडूने अभ्यास केलाय फलंदाजा, सफल होतात, त्यानंतर जोरकस चेंडू बॉडीवरती टाकतात, म्हणजेच बॉडी लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे देखील महत्वाचं आहे. असे फलंदाजांना अभ्यास करणं देखील महत्वाचं आहे आणि तेच केलं जात आहे. प्रत्येक फलंदाजाला अभ्यास करून गोलंदाजी केली जाते. हो, फुल टॉस टाकलाय, बॅक टू द बॉलर फटका खेळत असताना जर पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 26 चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला लॉंग ऑफला होत असताना पाहायला मिळते. 26व्या फलकावरती चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल आली आहे. आता जर पाहायला गेलं तर स्वप्नील ज्याच्या बॅटमधून धावा येतात, रितेशला रोखलंय आतापर्यंत. रितेशचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला गोलंदाजांनी, खास करून अभिषेक गाडीने. हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. शॉर्ट कव्हर सिलीला इथे मात्र फटका, तोपर्यंत सिंगलला इथे मात्र धावसंख्या वाढते. 27 या आकड्यावरती धावसंख्या, म्हणजेच आपण इथून पुढे 50+ धावा जर बनवल्या तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. 50+चा विचार करावा लागेल. टार्गेट हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही टार्गेटला इथे मात्र स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवता तेव्हा तुम्ही यशस्वी देखील होता. हो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहा, या आधी जर पाहायला गेलं तर आपण या खेळाडूला म्हणजेच रितेशला जे चेंडू टाकले ते उजव्या बाहेर टाकले, त्यानंतर शफल झाले. एक वेगवान चेंडू उजव्या जर पाहायला गेलं तर मिडल आणि लेग वरून हा चेंडू डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल, जबरदस्त गोलंदाजी, शांत चित्तेने खेळत आहेत, अभ्यास करून इथे मात्र गोलंदाजी करतायत. हो, चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर फटका डिलिव्हर केला जातोय. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यस्टीनचा वेध अचूकतेने घेतला असता तर निश्चितच त्याचा परिणाम वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु कौतुक करावं लागेल. अप्रतिम फेकी इथे मात्र पाहायला मिळाली होती. धावसंख्या इथे 2 धावेने वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 29. थोडस स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत, परंतु कमबॅक देखील करतील. मनामध्ये ते थोडस
जर पाहायला गेलं तर ते भीतीचं चित्र निर्माण झाले, परंतु आपल्याला भीतीलाच हरवायचं आहे. फुल टॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण पहा, भीतीलाच हरवलं या खेळाडूने. ज्या गोलंदाजाने त्याच्यावरती आतापर्यंत पायावरती बेड्या ठोकल्या होत्या, त्यालाच एक उत्तर अशा प्रकारे दिलंय की जबरदस्त. आत्मविश्वासाचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार टीसी. संपुष्टात 4 षटकामध्ये धावा आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 35 धावा. पहिल्या षटकामध्ये 13, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कंट्रोल 2 धावा खर्च केला, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये उत्तम जबरदस्त गोलंदाजी करत असताना 9 धावा, त्यानंतर चौथ्या षटकामध्ये अभिषेक 11 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. पाचव्या षटकासाठी गोलंदाज उत्तम आले, चांगला चेंडू टाकला जातोय, या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटला फटका, मिडॉनला फटका खेळत असताना हो संधी होती इथे विकेटची. आणि जर पाहायला गेलं तर रितेशला माघारी पाठवायचं नाहीये, कारण का रितेशला आपण कंट्रोल मध्ये आणलंय आणि म्हणूनच इथे प्रयत्न उत्तमचे देखील आहे. म्हणजेच काय तर तो बुद्धिबळाच्या पटलावर, क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाचा खेळ करत असताना पाहायला मिळतोय. त्याला इथे जर पाहायला गेलं तर रितेशला बात करायचं नाहीये, परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, एक जखमी वाघ नेहमी दहाडतो आणि रितेश तो जखमी वाघ आहे. एकदा जर दहाडायला सुरुवात केली या खेळाडूने तर निश्चितच त्याचं जर पाहायला गेले तर क्षमता ती आपल्याला भारी पडू शकते आणि म्हणूनच आपण कुठेतरी चुकी करताय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर 37 फलकावरती. ओहो, शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि झेल टिपण्याची संधी. फलंदाज इथे मात्र बाद. इथे महत्वाची विकेट स्वप्नील माघारी परतलेत. ठीक आहे. महत्वाची देखील आली. स्वप्नील येथे मात्र माघारी परतले आपल्या संघासाठी. 25 धावांचं ते योगदान त्याच्या माध्यमातून राहिले आणि आता मात्र स्वप्नीलची जी जागा आहे ती घेतली आहे न्यू बॅटरने, आदित्यने. आदित्य सूर्याची बॅटिंगसाठी तो देखील आलाय. ग्रामीण पटलावरचं अजून एक दर्जेदार आणि याच रेडी गावचं एक जर पाहायला गेलं तर जबरदस्त आणि 8 हिटर फलंदाज. मोठमोठे स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात सध्याच्या घडीला, त्याची देखील वर्णी लागली आणि ज्या प्रकारे ते ऑप्शन निवडतायत आपले कर्णधार त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आदित्यला अटॅकिंग क्रिकेटसाठी आणलं, कारण का उर्वरित 12 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे. ओहो, लोअर फुल टॉस, वाह अप्रतिम. मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू टाकलाय. थोडस जर पाहायला गेलं तर फ्लाइट दिली आणि योग्य टप्प्यावरती हा चेंडू पडला आणि त्याचा परिणाम आपण पाहिलाय. यस्टॅनचा वेध अचूकतेने आणि आदित्य बॅक टू द पेव्हलियन, गोल्डन डक. राहुल बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल उत्तमचं, ज्या प्रकारे जो चेंडू टाकलाय नावाप्रमाणे उत्तम कामगिरी करत असताना ते देखील पाहायला मिळालेत आणि गोलंदाजी युनिटचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त वेगात टाकलाय, जबरदस्त गोलंदाजी. याआधी आपण ओळखलं या चेंडूवरती यस्टॅनचा वेध अचूकतेने
रितेश माघारी परतलेत. अजून एक धक्का, धक्क्यावर धक्का, अजून एक धक्का. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. ओहो, या चेंडूवरती यष्ट्यांचा वेध नाही तर बॅटची कडा आणि त्यानंतर अजून एक विकेट. पहा, सलगचा हा तिसरा फलंदाज माघारी परतलाय. बॉलचे पूर्तता करायचे आतमध्ये. रनआउट आणि त्यानंतर अजून एक विकेट आली. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत या उत्तमने. ओरॅट्रिक केली या काढूने. हो, चांगला चेंडू रिझन मध्ये फटका केलाय. सिंगल येते तोपर्यंत आणि सिंगल ऍड झाल्यानंतर धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 38 फलकावरती लागले जात आहेत. 5 षटकांचा खेळ हा संपुष्ट देखील आलाय. 38 फलकावरती लागलेत. अभिषेक आणि उत्तमने धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलाय. शेवटच्या षटकामध्ये तो कंट्रोल सुटेल का हे देखील पाहिजे. तोपर्यंत आपण जातोय सुमधुर संगीताकडे. डीजे थँक्यू डीजे. डीजे मसूरकर यांचे सुमधुर साऊंड सिस्टीम आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभलंय. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आपल्याला, कारण का जर पाहायला गेलं तर साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे आणि म्हणूनच आवाज आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचतोय. धावसंख्या आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपुष्टात 38 या फलकावरती लागलेत. शेवटचं षटक. अनुप गाडीचा पहिला चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केलाय. धीम्या गतीने टाकला होता आणि या चेंडूवरती फक्त बॅटचा फ्लो जो आहे तो आधी आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी रोल केली जरूर, शॉर्ट सिलेक्शन देखील जरूर चांगलं होतं, परंतु थोडस स्वतःला कंट्रोल मध्ये आणणं देखील गरजेचं होतं, कारण का धीम्या खेळपट्टी आहे आणि बॉलला आपल्यापर्यंत येऊ देखील देणं गरजेचं आहे. तेच करावं लागेल आपल्याला. धावसंख्या आतापर्यंत 39 फलकावरती.
ओहो चांगला चेंडू आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु हा कडवा प्रहार स्वतःसाठीच कडवा झालाय, कारण का इथे मात्र विकेट आले. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. टीजे थँक्यू डीसी. निश्चितच प्रेक्षक हा खेळाडू आल्यानंतर काय म्हणायला लागले तर हो हो तो आलाय आलाय मैदानाच्या आतमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तोच आलाय मैदानाच्या आतमध्ये. बाळू इथे मैदानाच्या आतमध्ये बाळू आजगावकर एक जबरदस्त खेळाडू आहेत. षटकार किंग म्हणून त्याची या मैदानावरती सातत्याने ओळख देखील आहे आणि ती ओळख दाखवण्यासाठी तो देखील आलाय. ओहो चेंज ऑफ पेस परिवर्तन गतीमध्ये आणि त्यानंतर एक डॉट चेंडू नाहीये सॉरी इथे जर पाहायला गेलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्याचमुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावसंख्या वाढती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40. पहा पहिल्या षटकामध्ये आपण 13 धावा बनवलेत. चेंज ऑफ पेस परिवर्तन गतीमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. परिवर्तन सातत्याने केलं जातं आणि याच परिवर्तनामध्ये आता टप्पा अचूकतेने शोधलाय आणि त्याचा परिणाम आपण पाहिलाय. एक डॉट चेंडू देखील आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. ओहो शफल झाले त्यानंतर बॉलला येऊ दिलं बॅट पर्यंत आणि एक आपली झलक सबसे अलग दाखवली आहे बाळूने. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू डीसीएफ. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 46 46 आणि ह्याने देखील सांगितलं माझ्यावरती कुठेतरी विश्वास ठेवणं गरजेचं होतं. ओहो चांगला चेंडू मिड विकेटला फटका डीपला प्रोटेक्शन सिंगल येते तोपर्यंत डबलचा विचार केला जाईल का. डबलचा विचार केला फेकी थोडीशी लेट आले आणि त्याचमुळे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. 2 धावा आले फलकावरती. धावसंख्या वाढते 48 48 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्यामध्ये 11, पाचव्यामध्ये 3 आणि हे 6वं षटक प्रगती पथावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक. वेगात टाकलाय त्याच्यावरती आक्रमण केलंय. फटका जबरदस्त खेळलाय. लॉंग बॉलला भेदलाय. बॉल चाललाय ओर द रोप. षटकार टाळ्यांचा गजर तो आला आणि प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करून गेला आणि त्याने सांगितलं माझा ऑप्शन तुम्ही उशिरा निवडलात. जर निवडला असतात तर त्याचा परिणाम हा धावा अधिक पाहायला मिळाला असत्या. परंतु टाळ्यांचा गजर बाळू आजगावकर साठी देखील झालाय, कारण का शेवटच्या या षटकामध्ये धावांची आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधून धावा देखील आल्यात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 54 म्हणजे 54 धावा फलकावरती लागल्यात. 55 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग आपल्याला करायचं आहे. पाहायचं दुसऱ्या इनिंग मध्ये काय होतंय. त्यानंतर आपण आवाज देखील ऐकणार आहोत. याच परिसरातील जो आवाज आहे आडेली गावचं सुपुत्र आहेत ते म्हणजे सुमित कासेकर सर. आपण त्यांचा देखील आवाज यानंतर मायक्रोफोन मध्ये ऐकतोय. ओर टू सुमित सर. थँक्यू.
जयेश पोपाडे सर, रत्नागिरीचा हा मराठीचा एक गोड आवाज जर पाहिला तर प्रथमच रेडी गावात त्यांचं आगमन आणि सुंदर असं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळते। आजच्या दिवसातील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला। एका बाजूने टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जिगरी बॉयज रेडी क्रिकेट संघाने घेतला होता आणि प्रतिस्पर्धी रेडी 11 मडुरा क्रिकेट संघाने धावपलकावरती जमावल्यात 54 धावा 55 धावसंख्येचं लक्ष्य ते टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। रेडी 11 मडुरा क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी। पंचावन्न धावांचा पाठलाग जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघासाठी आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। स्ट्रायकिंग एंडला प्रसाद, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सिद्धेश पाहायला मिळतात। 6 षटकाची लढत दोन्ही संघांचा विचार केला पहिला सामना पहिल्याच फेरीतील दोन्ही संघाने गमावलाय, त्यामुळे या स्पर्धेतील तो पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करतील। पंचावन्न धावांचा पाठलाग जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघ आपण पाहतोय, जो हा बलाढ्य संघ या स्पर्धेत दाखल केला। पंचाचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात पहिल्या षटक पावलपेचा महत्वपूर्ण षटक आणि रेडी 11 क्रिकेट संघाकडून गोलंदाजी मार्क वरती रोहित पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली असलेले पॉइंटला क्षेत्ररक्षक आलेत वेगात गतीने चेंडू रोखण्यासाठी, परंतु तत्पूर्वी एक धाव पहिल्याच बॉल वरती प्रसादच्या बॅटमधून बनत असताना सांघिक धावसंख्येला सुरुवात केली। पाठलाग 55 धावसंख्येचा करायचा आहे। पहिल्याच बॉल वरती जर पाहिला तर सन्मान दिलाय सिंगल धावेने वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचा देखील खाता प्रसादने उघडल्या धावपलकावर। जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघाचा विचार केला, एक बलाढ्य संघ या स्पर्धेत दाखल केल्या आणि या संघाचे संघमालक जर पाहिले तर श्री जीजी सावंत, श्री देवेश राणे, श्री आबा राणे, श्री अनंत राणे, श्री नागेश राणे, श्री स्वप्नील उर्फ बाबू राणे या स्पर्धेसाठी हा बलाढ्य संघ ज्यांनी दाखल केला या सर्व संघ मालकांचे देखील आपण मनपूर्वक आभार मानतोय। हा प्रकारची फटका मिस टायमिंग हवे झेलची संधी शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होते तैनात, अगदी पहिल्या विकेट साठी ती संधी होती रेडी 11 क्रिकेट संघाला, परंतु अगदी साधं सोपं झेल स्वतःसाठी कठीण बनवलं। झेल सोडण्यात आल्या, संधी दिल्या बॅटर सिद्धेश याला येणाऱ्या काळात एक चांगली खेळी करण्यासाठी आणि ज्या वेळी फलंदाजचे झेल सोडले जातात त्यावेळी तो फलंदाज घातक देखील ठरत असतो आणि येणाऱ्या काळात अगदी आपली फलंदाजीतील ते रंगरूप देखील दाखवत असतो। जीवनदान मिळाले सिद्धेशला, सिंगल धाव देखील कंप्लीट झाले, सांघिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावर। यावेळेस फटका चांगला खेळलाय, अपिश फटका वाईड स्ट्रॉंग आपला चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी पहिला चौकार आलाय प्रसादच्या बॅटमधून। पहिला चौकार या दुसऱ्या डावातील मोठा फटका जो पॉवरप्लेच्या षटकात येणं खूप महत्वाचं होतं, एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी बॅटर प्रसाद सडे आणि तोच मोठा फटका प्रसादच्या बॅटमधून आपण पाहिला रोहितच्या अगेन्स्ट वाईड स्ट्रॉंग ऑफ क्षेत्रात सांघिक धावसंख्या 6। 55चा पाठलाग करायचा आहे 6 षटकात। सुरुवात जरा पाहिले तर चांगली द्यायची आपल्या संघासाठी आणि त्या दृष्टिकोनातून चांगली सुरुवात देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रसाद करतायत। यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न, बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रसाद याचा पुढे टाकलेला चेंडू अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घ्यायचा तो प्रयत्न यावेळी असफल ठरलाय। वेगात टाकलाय, वेगावरती ब्रेक केले प्रसाद या बॅटरला, डॉट बॉल आलाय, पहिलं पॉवर प्लेचं षटक, सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती। चांगले गोलंदाजी, एक चेंडू डॉट देखील आला, एक मोठा फटका देखील आला आणि चांगले बॅटर देखील मैदानात रंगलाय। अजून एक चांगला चेंडू, परत एक वेळा क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, याही वेळी जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर असणारा चेंडू तो देखील अगदी खेचून मारावा ऑन साइड क्षेत्रात। प्रसादचा प्रयत्न सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी, परंतु रोहित देखील अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि ज्यावेळी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते त्यावेळी समोरच्या आक्रमक फलंदाजाला देखील थोडंसं शांतच राहावं लागतंय।
चांगले गोलंदाजी परत एक वेळा बॅटची आतील कडा घेतली आहे त्यानंतर शरीरावरती अगदी घासून गेलेला चेंडू विकेट किपरांच्या दिशेने सलगचा हा तिसरा डॉट बॉल पाऊटपेच्या पहिल्या षटकात प्रसादने एक मोठा फटका जरूर खेळलाय परंतु त्यानंतर प्रसादच्या अगेन्स्ट देखील सलगचे 3 डॉट बॉल पाहायला मिळालेत. सांघिक धाव संख्या पाऊटपेचं पहिलं षटक समाप्त होत असताना धावपलकावरती बिनबाद 6 धावा या धावपलकावर. पाऊटपेचं पहिलं षटक समाप्त झालं. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यांना अगदी जखडून ठेवणारे गोलंदाजी रोहित याचे आणि त्यानंतर आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय बदलाव करण्यात आलाय. जय आलेत गोलंदाजीसाठी. पाऊटपेचं दुसरं षटक अजून एक वेगवान शैलीचा गोलंदाज ज्याने सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यात अगदी गोलंदाजीत प्रभावित करणारे कामगिरी केली आहे आणि त्याचमुळे दुसऱ्या पाऊटपेच्या षटकात जे गोलंदाजी मार्क रॅटम राऊंड विकेट. पहिलाच बॉल फटका जर पाहिला तर बेस्ट टायमिंग स्क्वेअर लेगला खेळ्या शॉटमध्ये स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेंडू फील्ड करण्यासाठी जरूर आलेत परंतु त्या ठिकाणी फंबल देखील झालेत. 1 धाव मिळेल पहिलाच बॉलवरती. सिद्धेश लाड या सिंगलने सांघिक धावसंख्या 7 धावा धावपलकावर. पाऊटपेचे षटक आहे. मोठे फटके नक्कीच एखाद्या फलंदाजाला मारावे लागतील कारण 55 धावांचा पाठलाग 6 षटकांचा विचार केला नक्कीच सोपा जरूर वाटतोय परंतु खेळपट्टी देखील तेवढीच मदतगार ठरली आहे आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांसाठी आणि त्या खेळपट्टीवरती गोलंदाज देखील आपलं कौशल्य मैदानात दाखवत आहेत. प्रयत्न धावा रोखण्यासाठी करतील रेड 11 संघ. चांगला चेंडू पुढे टाकला खोलात टाकला ड्राईव्ह केला हलक्या त्याने कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आले चेंडू रोखण्यासाठी तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंगल धाव बनेल. बॅटर प्रसादच्या बाटपुदू आणि सिंगलने सांघिक धावसंख्या 8 धावा धावपलकावर. सुरुवातीचं पाऊटपेचं षटक 6 धावांचं. दुसऱ्या षटकात देखील चांगले गोलंदाजी आतापर्यंत अचूक टप्प्यावरती राहिली आहे गोलंदाज जय कडून आणि त्याचमुळे मोठे फटके खेळणं थोडंसं कठीणच बनवलंय बॅटरसाठी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सिंगलचं क्रिकेट सिंगलने यावेळी स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर सिद्धेश पाहायला मिळतात. खराब चेंडू डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळाला. डाव्याशीच्या बराचसा बाहेर चेंडू यावेळी जयचा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर अवांतर धावेचा पोहोचलाय. अतिकच्या धावा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी गोलंदाज जय बहाल करतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे मडुरा क्रिकेट संघाला परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना बोनस स्वरूपाच्या धावा गोलंदाज देखील देत आहेत. 9 धावा धावपलकावर. फुलटॉस बॉल फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न संधी विकेटसाठी अगदी जवळ जर पाहिलं तर झेल घेण्याची ती संधी क्षेत्ररक्षकाने गमावली आहे. परत एक वेळा सिद्धेशला संधी मिळते जीवनदान मिळते. एकाच सामन्यात 2 वेळा विकेटची संधी. 55 धावांचा तो पाठलाग रोखायचा आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात तर डॉट बॉल आणि त्याचबरोबर विकेट खूप महत्वाचे राहतील या सामन्यात आणि जर पाहिले तर ज्या संधी निर्माण होत आहेत त्या अगदी संधी गमावण्यात. फुलटॉस चेंडू वाढवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसेटला परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड ऑन क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाकडून झालेले चुकी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी अगदीच फायदेशीर ठरली आहे. 1 धाव बनली प्रसादच्या वाटमधून. सांघिक धावसंख्या देखील त्याचपुढे बदलली या धावपलकावरती. बिनबाद 11. प्रत्येक बॉलवरती सिंगल धावा आतापर्यंत या दुसऱ्या पावरप्लेच्या षटकात तर जरूर बनल्या परंतु मोठ्या फटक्यांना अगदी जर पाहिलं तर स्थिरावा लावलाय गोलंदाज जय याने. चांगले गोलंदाजी केली या पावरप्लेच्या दुसऱ्या षटकात. यावेळी फटका हवेत खेळा ऑन सेटला मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते झेलसाठी परंतु चेंडू पासून राहिले दूर. निघालाय चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी सिद्धेशच्या बॅटमधून आलाय हा दमदार चौकार. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका पावरप्लेच्या षटका दरम्यान सिद्धेशच्या बॅटमधून ज्या जीवनदानच्या संधी मिळाल्यात त्या संधीचा फायदा उठवावा लागेल. यावेळी चांगला फटका शॉट कव्हरला संधी पुन्हा एकदा झेलसाठी सुमित राऊळ त्या ठिकाणी तैनात होते आणि याही वेळी जर पाहिला तर जो हाफ चान्स मिळाला झेलसाठी विकेटसाठी तो देखील गमावलाय. एकाच सामन्यात एखाद्या फलंदाजाला मिळणारे हे 3 जीवनदान. सिद्धेश या बॅटला अंतिम चेंडूवरती सिंगलने सांघिक धावसंख्या 16 धावा या धावपलकावर.
55 या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतोय बडोरा क्रिकेट संघ। येणारा 24 चेंडूंचा खेळ बाकी राहिला। विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। इक्वेशन या सामन्याचं येणारे 24 चेंडू आणि 39 धावा हे आता समीकरणमधल्या जमेची बाब जर पाहिले तर मडुरा क्रिकेट संघासाठी एकही विकेट आतापर्यंत न गमावत असताना या पावलपेच्या 2 षटकात सुरुवात अगदी संयमाने केली आहे। दोन्ही फलंदाज अगदी अधूनमधून जर पाहिलं तर खराब चेंडूवरती मोठे फटके देखील खेळण्यात येतात। 16 धावा धावपलकावर प्रतिषटक 8ची ती सरासरी। 55 धावसंख्येचा पाठलाग येणाऱ्या 24 चेंडूवरती करायच्यात। अजूनही 39 धावा आणि गोलंदाजीत होणारा बदलाव दुसऱ्या स्पेल दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात। रोहितचा सेकंड स्पेल षटक क्रमांक 3 विकेटच्या शोधात रोहित देखील आहेत। प्रयत्न रोहित करतात विकेटसाठी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून देखील तेवढेच चांगले मदत मिळणं खूप महत्त्वाचं असेल रेडी 11 क्रिकेट संघासाठी। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 झेल सुटले। शॉट एक्स्ट्रा कव्हरला 2 झेल सुमित कडून आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला नागेश कडून देखील तो 1 झेल सुटलाय। सिद्धेश तयार असेल स्ट्राइक इन वरती। रोहितच्या षटकातील पहिलाच बॉल फेस करतील। सगळा चेंडू खोलात टाकला, फटका जर पाहिला तर ऑफ साइडला कव्हर पॉइंटला खेळा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत फील्ड करतायत चेंडू रोखतायत 1 धाव मिळेल। फटका खेळल्यानंतर तर दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान जर पाहिलं तर कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं सिंगल कंप्लीट करण्यासाठी आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 17 धावा। मोठ्या फटक्यांना सुरुवातीच्या पावलपेच्या षटकात रोखल्या जरूर, परंतु येणाऱ्या काळात आक्रमक क्रिकेट देखील एखाद्या फलंदाजाला नक्कीच मैदानात जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघासाठी खेळावं लागेल। मोठे फटके आत्मविश्वास वाढवणारे असतील फलंदाजांचे, परंतु सिंगल डबल धावा देखील फलंदाजामधील तो संयम दर्शवणारे असतात। यावेळी खोलून काढलाय ऑन साइडला फटका, मिड विकेटला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात। आले चेंडू रोखण्यासाठी परतीची फेकी केली आहे नॉन स्ट्राइक ही एंडच्या दिशेने, परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळतील। फलंदाज प्रसादला चांगला रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा या खेळपट्टीमध्ये दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळतात। महत्वाच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये सांघिक धावसंख्येत होणारा परिवर्तन धावपलकावरती 19 धावा बिनबाद। तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रसाद स्ट्राइक एला तयार। नेक्स्ट बॉल फेस करतील या षटकातील। स्विचिटचा फटका गॅप मध्ये चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला गोळीच्या वेगाने जाईल सीमारेषा पलीकडे। दमदार इम्प्रोवायझिंग फटका मिळताय धावा 4 चौकार आलाय प्रसादच्या बाट मधून। तेवीस धावा धावपलकावरती चौकार प्रसादच्या बॅटमधून रोहितच्या अगेन्स्ट आलाय। याही वेळी चांगला चेंडू खोलात टाकला, अगदी खोदून काढला, हेलिकॉप्टर फटका ऑन साइडला वाडिश लॉंगॉन म्हणून क्षेत्ररक्षक अगदी आलेत नॉन स्ट्राइक इनला फेकी देखील तेवढेच चांगले, परंतु याही वेळी जर पाहिलं तर या 2 धावा रोखू शकत नाहीत। रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर शारीरिक दृष्ट्या अगदी तंदुरुस्त पाहायला मिळतात। महत्वाच्या 2 धावांनी सांघिक धावसंख्येत होणारा तो बदलाव धावपलकावरती 25 धावा बिनबाद। तिसरा षटक आहे प्रगतीपथावर। प्रत्येक बॉलवरती धावा बनल्यात रोहितच्या अगेन्स्ट। सिंगल डबलचं क्रिकेट अगदी जर पाहिलं तर खराब चेंडूवरती मोठे फटके देखील आणि चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आखत असताना या धावांचा पाठलाग आपल्या संघासाठी सफल बनवतात। परंतु दुसऱ्या बाजूने विचार केल्यात रेडी 11 क्रिकेट संघासाठी कमबॅक करण्यासाठी विकेट खूप महत्वाचे आहेत आणि विकेटसाठी गोलंदाज रोहित यांना देखील अगदी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, कारण समोरून चांगली फलंदाजी प्रत्येक बॉलवरती आतापर्यंत करण्यात आले। यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न, फुलालेनचा चेंडू बॅटला न लागता यावेळी चेंडू जर पाहिला तर पॅडवरती आदळल्यात, डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना यावेळी डॉट बॉल गोलंदाज रोहितने टाकलाय प्रसादच्या गेस्ट आणि डॉट बॉलने सांघिक धावसंख्या देखील स्थित धावपलकावरती 25 धावा। अजून विजयासाठी 30 धावांची आवश्यकता। इथून जर विचार केला या षटकातील अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी, म्हणजेच काय तर 19 चेंडूवरती करायचे 30 धावा। गोलंदाज तयार, स्ट्राइक इन वरती बॅटर प्रसाद तयार असतील। ओ चांगला चेंडू प्रचंड वेगाने टाकलाय, अगदी 4ही मुंड्या चितकणारा चेंडू प्रसाद या बॅटरला काहीच कळलं नाही आणि चेंडू वेगात गेलाय। विकेट किपर याच्या दिशेने डॉट बॉल
इला लेफ्ट हँडर बॅटर सिद्धेश पहिलाच बॉल फेस करतायत. फुल टॉस बॉल फटका हवेत खेळायत. आता संधी असेल स्पेलिंगला क्षेत्ररक्षक जज करतायत. आले झेल खाली. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, अगदी तिसरा प्रयत्न देखील लावलाय झेल साडे, परंतु झेल काही पकडू शकले नाहीत. नागेश तयार होते झेलसाठी. स्क्वेलेगला अंतिम क्षणापर्यंत नजरा ठेवला झेलसाठी, परंतु शेवटच्या क्षणात जो झेल पकडण्यासाठी पकड मजबूत करणं खूप महत्वाचे. ती पकड अगदी जर पाहिले तर ढिलाईचे पाहायला मिळाले. झेल सुटलाय. फलंदाज सिद्धेशचा चौथा जीवनदान मिळाले आहे सिद्धेश या बॅटरला. 2 धावे, सागिक धावसंख्या 27 धावा. सिद्धेशने जर पाहिलं तर आज नक्कीच सकाळच्या सत्रात आल्यापासून अगदी फलंदाजीत मिळालेल्या या महत्वाच्या सामन्यात ते 4 जीवनदान खूप महत्वाचे येणाऱ्या काळात संघासाठी देखील ठरतील. सिंगलला सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावरती. सगळ्या चेंडूला सन्मान देत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. यावेळी स्ट्राईक एला बॅटर प्रसाद पाहायला मिळतात. सिद्धेशचे 4 झेल सोडण्यात आलेत. येणाऱ्या काळात सिद्धेशला अगदी घातक देखील मैदानात ठरावं लागेल. ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ आपल्याला संधी देतोय त्या संधी अगदी जर गमावल्या सिद्धेशने, यावेळी खराब चेंडू पाहायला मिळतो. वेगात टाकला, वेगावरती नियंत्रण नव्हतं. पंचांचा इशारा नो बॉल चालाय. अबाव वेस्ट हायच्या वरती असताना चेंडू, पंचांचा सिग्नल तो नो बॉलचा. बिमार बॉल गोलंदाज जयेशचा पाहायला मिळतो आणि नो बॉल कधीच एकटा येत नाही, सोबत घेऊन येतो तो फ्री हिटचा बॉल. त्यामुळे येणारा नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट बॉल. बॅटरसाठी संधी असेल बिग हिट करण्याची या बॉलवरती. स्ट्राईक एंडला परत एक वेळा अगदी मनमुराद फटका खेळण्यासाठी सिद्धेश तयार असेल. जयचा विचार केला तर प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे, परंतु यावेळी नियंत्रित ती गोलंदाजी करणं खूप महत्वाचं. फ्री हिट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर तयार सिद्धेश. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा स्प्रे चेंडूचा आलाय. उजव्या शीच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवला. अगदी जर पाहिलं तर फलंदाजच्या बॅटपासून आणि शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात अजून एक अतिरिक्त धाव खर्च केले गोलंदाज जय याने. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सांघिक धावसंख्या देखील 31 धावा या धावपलकावरती. 24 धावांची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर विजयासाठी चांगला चेंडू खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने फटका खेळला. शॉट एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक आले. संधी पुन्हा एकदा विकेटसाठी रनआउट करण्यासाठी अगदी फेकी चांगले होणं खूप अपेक्षित होते, परंतु त्याही ठिकाणी जर पाहिलं तर 5वे सलगचं हे जीवनदान सिद्धेशला मिळाले. अगदी संधी दौडून गमावण्यात येतात. ज्या संधीचं सोनं करणं खूप महत्वाचं आहे या सामन्यात रेडी 11 क्रिकेट संघासाठी. त्या संधी सगळ्या गमावल्यात विकेटसाठी. बॅटची कडा घेतल्या. बॅकवर्ड स्पेलिंगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिली धाव तर वेगात गतीने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी देखील आता प्रयत्न केले. फेकी स्ट्रायकिंग एंडला आले आहेत आणि आता जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात ती पहिली विकेट जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघाने गमावली आहेत. पहिल्या विकेटच्या शोधात होता रेडी 11 क्रिकेट संघ आणि ती पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात प्रसादला बाद करत असताना मिळवली आहे. एक बाद. सांघिक धावसंख्या एक बाद. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावपलकावरती. 33 धावा धावपलकावर बनल्यात. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ती विकेट गमावली प्रसाद याने. मडुरा क्रिकेट संघाला बसलेला पहिला धक्का. अगदी जर पाहिला तर धावांसाठी प्रसाद देखील संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत होते आणि त्या ठिकाणी अगदी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ती विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज अगदी तिसऱ्या क्रमांकावरती वंडर बॅटर म्हणून मैदानात दाखल झालेत. उत्तम स्ट्राईक एंडला असतील. गोलंदाज जय तयार. राईट हँडर बॅटरच्या समोर राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. समोरच्या दिशेने फटका खेळा. अगदी खोदून काढला. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सदानंद धुरे त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळेल. सिंगल सांघिक धावसंख्या जर पाहिलं तर धावपलकावरती 34 धावा. उत्तमने स्वतःचं खातं उघडले आहे सिंगल आणि सांघिक धावसंख्या देखील 55 धावांचा पाठलाग करत असताना 34 धावा धावपलकावर विजयासाठी अजूनही करायचे 21 धावा.
13 चेंडूचा खेळ बाकी 21 धावा हे समीकरण प्रत्येक डॉट बॉलने बदलणारं समीकरण विकेटने बदलणारं समीकरण या सामन्यातील आपण मैदानात पाहतोय. यावेळी हवेत चेंडू खेळाय परंतु टायमिंग आणि यावेळी ताकद देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. फटका फॉरवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार आलाय. बॅटर सिद्धेशच्या बाट 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती प्रतिषटक 10 ची सरासरी आणि येणाऱ्या 12 चेंडूवरती आता करायचे आहेत विजयासाठी 15 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे या 15 धावा पहिल्या विजयासाठी नक्कीच बनवाव्या लागतील. जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघाला तर विचार केला रेडी 11 क्रिकेट संघाचा तर नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूवरती या 15 धावा रोखण्यासाठी आता विकेट आणि डॉट बॉल अगदी निर्णायक ठरत आहेत आणि त्यासाठी गोलंदाज यांना शर्तीचे प्रयत्न हे मैदानाच्या आतमध्ये करणं भाग पडले. सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा काळ. पहिल्या फेरीतील दोन्ही संघाने तो पहिला सामना गमावलाय, त्यामुळे दोन्ही संघ जर पाहिले तर नॉकआउट स्टेजला आहेत आणि इथून जर एक सामना हरलाय संघाने तर नक्कीच या स्पर्धेतून त्या संघाला माघार देखील घ्यावी लागेल. आपला हा प्रवास या स्पर्धेतील आज इथेच थांबावा लागेल. 12 चेंडू 15 धावाचं समीकरण. गोलंदाजीत बदलाव झालाय. 5वं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुमित राऊळ राईट अप ओव्हर द विकेट असतील स्ट्राइक एंडला. उत्तम हा बॅटर पहिलाच बॉल फेस करतील. क्षेत्ररक्षणाचा विचार केला ऑन साइडला वाडिश लॉंग ऑन डीप काऊ कॉर्नर मिड विकेट मध्ये आणि स्पेल एक क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल उजव्याशीच्या बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. लेंथ वरती गोलंदाजी होती परंतु दिशा जर पाहिले तर खराब म्हणावे लागेल. पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धावा खर्च केल्यात. अधिकच्या धावेने सांघिक धावसंख्या देखील बदलली आहे. 41 धावा धावफलकावर समीकरण आता 12 चेंडू काय 14चा बदलाय. परत एक वेळा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पुन्हा एकदा त्याच लेंथवरती चेंडू गोलंदाज सुमित राऊळ याचा पाहायला मिळतो. अगदी जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी सामना सोपा हा मैदानात बनवण्यात येतोय गोलंदाज सुमित कडून. धावा रोखायच्या आहेत परंतु इथे जर पाहिलं तर धावा गोलंदाज सुमित बहाल करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. फटका जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु उजव्याशीच्या बाहेर चेंडू आणि आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. पंचांकडे स्पेअर चेंडू पाहण्यासाठी तो रिव्ह्यू घेण्यात आलाय. प्रत्येक संघासाठी बिमर बॉल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर स्पेअर बॉलसाठी रिव्ह्यू आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने चॅलेंज केले पंचांच्या या निर्णयावरती. अखेर तिसरा पंचांचा इशारा देखील वाईटचा आलाय. अतिरिक्त धावा सांघिक धावसंख्या देखील बदलली आहे 43. यावेळी आडवा बाटने स्लॉक केलाय. हवाई यात्रेला चेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी उत्तमच्या बॅटमधून आलाय हा अगदी उत्तम षटकार. उत्तमने मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग षटकार खेचलाय. सांघिक धावसंख्या 49 धावा धावफलकावर आणि विजयासाठी आता 6 धावांची आवश्यकता असताना याही वेळी जर पाहिला तर फटका शॉट ऑन पुलचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळ आहे. खाली क्षेत्रामध्ये डीप मधून फिलर येत आहे. चेंडू रोखण्यासाठी परतीची फेकी जोपर्यंत होईल 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करण्यात येते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2 धावे आहेत. सांघिक धावसंख्या 51 धावा धावफलकावर. सांघिक अर्धशतक बनले. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरुवात झाली. 4 धावांची आवश्यकता. याही वेळी फटका जर पाहिला तर ऑनसेटला अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला खेळ्या डीप मधून फिलर येत आहेत पिक करण्यासाठी 2 धावा उत्तमच्या बॅटमधून परत एक वेळा अगदी धावून पूर्ण करण्यात येत आहेत. सांघिक धावसंख्या 53. विजयाचं समीकरण अगदी जवळ आलंय. 2 धावांची आवश्यकता या सामन्यात. जिगरी बॉयज मडुरा क्रिकेट संघासाठी यानंतर होणारा सामना असेल माऊली केरवाडा विपक्ष. या सामन्यातील विजेता संघ. परत एक वेळा खराब चेंडू. गोलंदाज सुमित राऊळ याने जर पाहिले तर षटकाची सुरुवातच अगदी स्क्वेअर चेंडूने केली आणि त्यात सातत्य देखील ठेवलंय देखील. स्क्वेअर चेंडूची हॅट्रिक त्यानंतर अजून एक अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू. प्रतिस्पर्धी संघासाठी आता विजयासाठी करायची आहेत फक्त 1 धाव. फुल टॉस चेंडू फटका हवेत खेळात. विकेट किपर जज करतायत संधी विकेट साठी आणि गोलंदाज जर पाहिलं तर सुमितने विकेट मिळवल्या परंतु सामना प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी मडुरा क्रिकेट संघासाठी पूर्णपणे सोपा बनवलाय उत्तम या बॅटरने.